आता फायनली वाजलं 12:30 आणि अजून पोरगीचा झोपायचा पत्ता नाहीये. कधी झोपायचं कधी उठायचं. वा छान मस्त. हा मम्मा, हा पप्पा, हा मम्मा. नमस्कार मंडळी, 11:15 वाजता मी ब्लॉग स्टार्ट करते आणि आम्ही अजून झोपलेलो नाहीये. उद्या सकाळी स्कूल आहे आणि आमच्या घरी आता रबर शोधण्याचं काम चालू आहे. स्वप्नांश रोज म्हणजे आठवड्यात नाही एक तरी खोड रबर असतो ना, तो विसरून येतोय, हरवून येतोय आणि आता त्याची शोध मोहीम चालली आहे की कुठं ठेवलाय रबर. तर आता असा दंगा चालू आहे आमच्या घरात रात्री 12:30 वाजता. आणि आमची मॅट्रेस आम्ही ऑर्डर केलेली अजून आली नाही. वरती आहे का खोड रबर? उतर खाली. आमचं प्रिश लय फनी झालंय होय की नाही. आणि इकडे गादी अंतरण्याचं काम चालू आहे कारण आमची मॅट्रेस आम्ही अजून ऑर्डर केलेली नाहीये. बेड आलेला आहे, बेड जोडलेला आहे, पण अजून त्याच्यावर मॅट्रेस आलेली नाहीये. त्यामुळे मी हॉलमध्ये खाली झोपायला लागलोय. जोपर्यंत मॅट्रेस येत नाही तोपर्यंत मस्तपैकी आम्ही असं खाली जमिनीवर झोपणार आहे गादी अंतरून. आणि हे प्रिश झोपलं आमचं. स्वप्नांश, आशू रबर देते मी, ठेवते बॅग मध्ये. मला पण काळजी आहे. कोणी त्याला काही पण मागितलं की तो पटकन देऊन टाकतोय आणि मग मुलं त्याला परत त्याच्या गोष्टी देत नाही, त्यामुळे त्याच्या सगळ्या गोष्टी हरवत असतात. पण प्रिशू किती दंगा करत आहे. का ओरडत आहे तुम्ही सगळेजण त्या बिचाऱ्या दादाला? माझ्या पाप आहे, गरीब गाय आहे माझा दादू. माया कर्ज जा. आणि प्रिशूनं दादूचा शर्ट घातलाय. जा दादूची माया कर. प्रिशा काय झालं? असू मी देते म्हटलं तुला इरेजर, डोंट वरी. प्रिशा इकडे बघ. हे आमचं प्रिश रात्रीचं टोपी घालून फिरायला लागले. क्यूट दिसायला लागलेस तू, एकदम क्यूटी क्यूटी. तुझ्या बॅगेतनं जातोय का खरं? पण मला लक्ष कसं माहित नाही. मग बॅग कुठं असते? तुझ्याकडे नसते बॅग? तुझ्याकडे नसते बॅग? बॅग नसते का तुझ्याकडे? कंपास यायचं ते मम्माला विचारलं. प्रिशू माझं सोन पापडी कसं फिरायला लागले टोपडी घालून. बाऊ 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 बाऊ. झोपायची नाहीये का प्रिश राणी? बाऊ बाऊ. बाऊ. मी दादूची माया करायला सांगितलेलं तुला. दादूची माया करायला सांगितलेलं ना. जा लवकर दादूची माया कर, पटकन जा. किती छान. कसं माया करते प्रिशा है ना? प्रिशा प्रिशू काय पाहिजे? काय पाहिजे तुला? किती घाम यायला लागलाय, तू गरम व्हायला लागलाय. मग तू झोप ना आता. का उठलं तू झोपलेलं?
दादूला इरेजर पाहिजे, मी देते इरेजर, त्याशिवाय काय दादू झोपणार नाहीये. हे धर आणि हरवू नकोस. हे घे. मी करून हा कधी हरवणार आता इरेजर? कधीच नाही. कधीच नाही असं म्हणतोस आणि 2 दिवसात आणि परत हरवून येशील काय? नाही. प्रिशू शांत राहा. दादाला उद्या स्कूलला जायचंय ना. ठेव. ठीक आहे. हा दिलाय, आज दिलाय. हरवू नकोस आणि स्वतःच्या वस्तू स्वतःकडेच ठेवायच्या. दुसऱ्यांना हेल्प करायची, पण हेल्प त्यांचं काम झालं की परत आपली गोष्ट त्यांच्याकडनं घ्यायची ना. की असंच नाही करायचं की त्यांनाच देऊन टाकायचं सगळं. ठेव आता बॅगमध्ये, फोडू नको. प्रिशू काय खाते? 12:30 वाजता आमची पोरगी आईस्क्रीम खायला लागली आणि बिचारं पोरगं झोपलं. दादू किती पाप आहे ना प्रिशू. 12:30 वाजता आईस्क्रीम खायला लागले. कोण एवढं रात्रीच आईस्क्रीम खाते ती? हॅपी. आता झोपायचं आईस्क्रीम खाऊन. झोपायचं आता. तर आता फायनली वाजलं 12:30 आणि अजून पोरगीचा झोपायचा पत्ता नाही आहे. कधी झोपायचं, कधी उठायचं. परत आता उद्या सकाळी हिची शाळा आहे, मला टिफिन द्यायला पाहिजे. नाही, उद्या शाळा काय लवकरच सुटणार आहे बुधवार असल्यामुळं. पण तरी पण त्याला, मी तर काय उठणार नाही आहे सकाळी. मी डायरेक्ट त्याला आता काहीतरी लाईटच देणार खायला आणि पाठवणार. उठणार नाही म्हणून चालणारच नाही आहे. तर उद्या सकाळी माझी हाऊस हेल्पर पण येणार आहे सकाळी 7 वाजता. काय झोपायचं, 1 वाजायला आला तरी अजून झोपायचा पत्ता नाही पोरगीचा. पोरगी माझ्या आईस्क्रीम खात बसल्या. कधी झोपायचं, कधी उठायचं प्रिशू. रडू का मी? तू झोपत नाही आहेस. कधी झोपणार तू? काय रड म्हणा लागले मला ती. रडू मी? असं रडू आहे? मला रड म्हणत आहे. हालत माझी खराब झाली आहे. काल पण रात्री मी 2:30-3 वाजता झोपले, परत सकाळी लवकर उठले 7:30 वाजता. आणि आज पण परत सेम रिपीट गोष्ट घडत आहे. आज पण मला वाटते पोरगी का लवकर झोपणार नाही आहे, रात्रभर जागीच राहणार आहे. आणि मला झोप नाही आहे, काय नाही. ना दुपारची झोप आहे ना संध्याकाळची झोप आहे. पूर्ण सगळं रुटीन असं ना डिस्टर्ब झालं आहे. जवळजवळ 2 वर्ष झालं म्हणजे रुटीनच राहिलेलं नाही आहे. किती वाजता पण उठा, किती वाजता पण झोपा, काही कुठल्या गोष्टीचं टायमिंग राहिलं नाही. ना झोपण्याची वेळ आहे, ना जेवणाची वेळ आहे, ना खाण्याची, ना आंघोळ पाण्याची वेळ आहे. म्हणजे कशाही गोष्टी म्हणजे सुरू आहेत आमच्या. आणि आता आईस्क्रीम खात बसली आहे. जवळजवळ 10-15 मिनटं झालं आईस्क्रीम खाते. हळू चाटून खायला लागले आईस्क्रीम. दादूला उद्या स्कूलला जायचं प्रिशा. आणि आरशूची उद्या सकाळची शाळा आहे. 8 वाजता निघतो तो घरातनं. आणि बुधवार असल्यामुळं बुधवारी लवकर सुटते त्याची स्कूल. 11:15ला सुटणार आहे उद्या स्कूल त्याची. त्याची एक्झाम युनिट टेस्ट पण चालू आहे. उद्या हिंदीची युनिट टेस्ट आहे त्याची. त्याचा अभ्यास वगैरे सगळा झालेला आहे. आता झोपला आहे गाड. त्याच्या काही झोपेचं टेन्शन नसतं एवढं. तर झोप म्हटलं की झोपतोय पटकन. प्रश्न आहे फक्त या माझ्या पोरगीचा, जी लवकर झोपत नाही बिलकुल. पण कधी कधी ना रात्रभर जागत बसते. आधी तर लहान होती तेव्हा 4 वाजेपर्यंत जागवायची मला. पूर्ण रात्रभर मी अशीच म्हणजे पिंगत बसायचे जवळजवळ 5 वाजेपर्यंत. आणि परत मग मला सकाळी 8 वाजता उठायला लागायचं. परत तिथनं माझं रुटीन चालू व्हायचं. परत ती दुपारी झोपली तर मला झोप मिळायची नाही. तर एकदा ती दुपारी पण झोपायची नाही. तर दुपारी पण मी तिच्यासोबत तशीच बसून असायचे. एवढं हेक्टिक गेलं आहे लास्ट इयर. मी 2024 हे कधीच असं विसरू शकत नाही. एवढं हेक्टिक गेलं आहे मला ते. 2 मुलांना एकटं सांभाळायचं म्हणजे अशा सगळ्या सिच्युएशन्स असतात. स्वतःसाठी तर काही टाईम मिळत नाही. ना जेवणासाठी ना झोपण्यासाठी टाईम मिळतो आहे, ना डोकं विंचण्यासाठी टाईम मिळतो. मला वाटतं मला नाही वाटते
4-5 दिवस झालं मी माझे केस पण नाही विंचरलेले. मी फक्त असं बो लावलाय पाठीमागे आणि नुसता आंबाडा घालायचा, झालं. अशी सगळी हालत झाली आहे माझी खराब. जा आता हात धुवून ये जा. प्लीज राणी, नाही सगळं ह्याला गादीला लावशील सगळं. जावा वॉश करून या. हे सगळं साहित्य असं इकडे पडलं. मला टाइम मिळणं झाला साफसफाई करायला पण घराची. माहिती आहे इतकं मी बिझी झाले पूरांच्या मध्ये. उद्या मला सगळं हे सामान व्यवस्थित ठेवायचं आहे किचनमध्ये, कारण किचनमध्ये खूप पसारा झाला होता. तर मी आता तिथला पसारा थोडा म्हणजे रूममध्ये पूर्ण अशी गच्च भरलेली किचन सामानामुळं. तर मी तिथला फ्रीज काढला आहे आणि फ्रीज ठेवला आहे बेडरूममध्ये. तेव्हा हे सगळं सामान बाहेर ठेवलं होतं आणि ही रडत होती, मांडीवरच बसली, काही काम करू दिलं नाही. त्यामुळे हे सामान तसंच पडलं आहे. जे आता मी उद्या सुट्टी आहे दिला, त्यामुळे मी उद्या जरा व्यवस्थित ठेवून सगळा पसारा. असं झोपलेला आहे आणि मॅडम आलेले आहेत हात धुवून. खाली बसा, खाली बस, देते रुमाल. नाही पुसून ये जा पप्पाकडनं. पप्पाकडनं पुसून घेऊन यायचं जा. तोंड ओलं ओलं सगळं आहे, पुसून यायचं जा. वही गेली ये करू वही पकडले झोप ना म्हण्या. वही गेली वही गेली वही गेली वही गेली वही गेली वही गेली वही पण रात्रभर जागा बसायचं प्रिशू. रात्रभर झोपायचे नाही. आता खरंच बू येईल आणि घेऊन जाईल आपल्या दोघींना पण, माहितीये का. तू झोपत नाही आहेस. झोप झोप. हा मम्मा, हा पप्पा, हा मम्मा. झोप. गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस आणि रात्री मला झोपायला जवळजवळ 2:45 वाजले. प्रिशू झोपतच नव्हती, ती 2:15 वाजता झोपली. त्याच्यानंतर मला काही झोप येत नव्हती. मग 2:45 वाजता मला झोप लागली आणि परत आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी लवकर उठायचं होतं, कारण माझी हाऊस हेल्पर 7:30 वाजता येते आणि सुधीरला पण उठावं लागलं कारण स्वप्नांशला रेडी करायचं होतं, त्याला स्कूलला पाठवायचं होतं. तर फायनली परत आणि आम्ही सकाळी मी 7:15 उठले आणि सुधीर लवकर उठले 6 वाजता आणि त्याचं सगळं आवरलं आणि त्याला स्कूलला वगैरे सोडून आले. आणि आता तो स्कूलला जाऊन पण आला. 11:15 वाजलेत आत्ता, नाही आत्ता 11:30 वाजलेत. तर स्कूल त्याची सुटलेली आहे आणि त्याची युनिट टेस्ट झाली आहे. तर त्याचे मार्क्स दाखवते स्वप्नांश. बघा किती मार्क्स पडलेत त्याला. आजचं हे कसं गेलं युनिट टेस्ट हिंदीचं? सगळं लिहिलंच ना? आता पाठीमागचा दाखवा की जरा, वर पण दाखवा ना मला. वा छान मस्त. माझे पेन्सिल यूज करून लिहिले. छान छान. आता पाठीमागचं बघा, हे बघा. अरे वा 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 वा. आता तू मम्मा, आता शिकवले डिक्टेशन वर्ड बघ. तू शिकवले डिक्टेशन वर्ड दाखव. अरे वा मस्त. सगळ्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडले स्वप्नेशला. छान छान. व्हेरी गुड. बदला ना. आता हे होती डोळे बंद कर, डोळे बंद कर. ते कोणतं आहे? ते कोणतं आहे?
घ्या की मांडीवर. नंबर हे बघा, हे बघा. वा वा, खूप छान, खूप छान. सगळ्याला पैकीच्या पैकी मार्क पडले दादूला. वा, किती सुंदर हँड रायटिंग आहे अर्शूचं, है ना प्रिशू? हात काढ, हात काढ, हात काढ. छान, शाब्बास. सांगितलं होतं की सरप्राईज आहे. हे नाही पाडायचं नाही. हे जपून ठेवायचे अजून वर्षभर. परत बॅग मध्ये ठेवून, नाही तर प्रिशू फाडेल फर्स्ट ती. ड्युटीला पण ह्या बुक मध्ये लिहायचं आहे. काय मग आता काय पाहिजे स्वप्नांश? मी काहीच नको गिफ्ट, काहीच नको. पाहिजे की काय मोबाईल. पप्पा, नाही, मोबाईल नाही. ए पप्पा, गिफ्ट काय चांगलं मागायचं असते, दुसरं लेगो. काहीतरी. ठीक आहे, लेगो देण्यात येईल. शाब्बास. चला आता हातपाय धुवा आणि जेवायचं. चला ते घेऊ. तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि थोडी रेस्ट पण घेतली आहे मी. आणि मध्ये मी आता दुपारपासून व्लॉग नाही बनवला, कारण मी किचनमधलं थोडं सामान काढलं आहे. ओव्हन होता किचनमध्ये ओट्यावरती, तर त्याच्यावरती एवढं चिकट आणि तेलकट झालेलं, कारण गॅसची शेगडी आणि ओव्हन हे म्हणजे जवळजवळ आहेत आणि जवळजवळ असल्यामुळं सगळे त्याचे चिकट वगैरे डाग आहेत ना, तेलाचे वगैरे फोडणी दिल्यावर तेल उडतं ना, ते सगळं ना ओव्हनवरती उडलेलं आहे. मग ते सगळं साफ केलं आणि आता तसं पण मग ओव्हन आता सध्या काही वापरतच नाही, कारण आहे ते स्वयंपाक करायला मला वेळ मिळत नाही आहे, त्यामुळे मी बाकीचंच काही बनवतच नाही आहे. तर ओव्हन मी ठेवून टाकला कपाटामध्ये आणि किचनमधलं जे सामान मला नको होतं ते मी हटवलं आहे आणि किचन आता साफ करायचं बाकी आहे. त्याच्यानंतर बेडरूम पण मी साफ केलेली आहे, कारण ओव्हन ठेवण्यासाठी कपाटामध्ये जागा करायची होती, तर ती जागा केलेली आहे मी. कपाटामधलं सगळं साहित्य काढलं, त्याच्यामध्ये ओव्हन ठेवला आणि परत ते साहित्य मग त्या कपाटातलं जरा व्यवस्थित लावून घेतलं. आणि आता खूप कंटाळा आला आहे आणि मला आत्ता माझ्या हाऊस हेल्परचा फोन आलेला की मी आत्ता येणार नाही आहे, उद्या सकाळी येते म्हणून. आणि भांड्याचा तर ढीक पडला आहे. मग ठीक आहे म्हटलं ये. तर किचन आता साफ करायचं, तर म्हटलं अजून एक अर्धा तास जरा रेस्ट घ्यावी आणि मग किचन साफ करावं. आणि स्वप्नांश आणि क्रिशू मस्तपैकी खेळत आहेत दोघेजण. आणि स्वप्नांशला आज खूप छान मार्क्स पडले युनिट टेस्टला. मला त्याचा जास्त अभ्यास घेता येत नाही आहे, पण मी त्याचा जेवढा अभ्यास घेतला त्याच्यामध्ये त्याने चांगले म्हणजे मार्क्स पाडलेले आहेत. 25 पैकी 24 पडलेत त्याला इंग्लिशला आणि EVSला त्याला 25 पैकी 23 पडलेत. 2 चुकलं आहे फक्त त्याचे 2 मार्क्स गेले त्याचे, पण ठीक आहे 2 मार्क्सच गेलेत. पण एवढे म्हणजे बिना अभ्यास करता, जास्त बिना अभ्यास म्हणता येत नाही, म्हणजे जास्त त्याने अभ्यास पण काही केला नव्हता. मी जेवढा त्याचा अभ्यास घेतला होता तेवढ्यावरतीच त्याला तेवढे छान मार्क्स पाडले. कारण त्याचं ना म्हणजे शाळेत जेवढं शिकवतात ना ते एकदम असं तो मन लावून सगळ्या गोष्टी म्हणजे शिकतोय. त्यामुळं म्हणजे मी थोडा घरामध्ये त्याचा आणि सराव घेतला की त्याची ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. आणि प्रिशू त्याला अजिबात अभ्यास करून देत नसते, त्यामुळं पण त्याच्याकडे थोडंसं माझं दुर्लक्ष होतं आहे. तर आत्ताचा हा व्लॉग मी आता इथेच संपवणार आहे आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.